मित्रांनो, एमएच नर्सिंग सीईटी 2026 या एक्झाम मध्ये टॉप करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामर जो स्कोरिंग सेक्शन आहे तर त्याचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी धरती तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश ग्रामरचे मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू पाहणार आहोत. त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन देखील आपण पाहणार आहोत. आता मित्रांनो, नर्सिंग सीईटी या एक्झामचा सिलेबस 60 दिवसांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचा असेल तर आपला 60 डेज क्रॅश कोर्स तुम्ही लावू शकता, जॉईन करू शकता, जो 5 तारखेपासून सुरू झालेला आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस, लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, फुल सिलेबस प्लस चॅप्टर वाईज टेस्ट सिरीज, 2000 प्लस एमसी क्वेश्चन बँक आणि याच क्वेश्चन बँक मधले क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जातील. यासोबतच फुल सिलेबस, नोट्स, या सर्व गोष्टी, त्यासोबतच फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप आणि काउन्सिलिंग देखील मिळणार आहे. आता मित्रांनो, या कोर्सची ऑफर प्राइस सुरू आहे. ती म्हणजे आधी हा कोर्स 5,000 रुपयाला होता, पण आता त्याची प्राइस आहे 2,999. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. नर्सिंग सीईटी सोबतच आपल्याकडे पीसीएम, पीसीबी सीईटी, जेडबलई, नीट या एक्झामचे कोर्सेस देखील आपल्याकडे आहेत. सो लवकरात लवकर ही बॅच जॉईन करा. बॅच 5 तारखेपासून सुरू झाली आहे. आता चला क्वेश्चन्स कडे बोलूयात. सो लेट स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट आर्टिकल. शी बॉट डॅश अम्ब्रेला येस्टरडे. आता इथे आपल्याला करेक्ट आर्टिकल चूज करायचे आहेत. 3 आर्टिकल्स असतात आपल्याकडे, ए, एन आणि द. हे इनडिफिनाइट आर्टिकल आहेत आणि हा डिफिनाइट आर्टिकल आहे, जो स्पेसिफिक गोष्टींसाठी यूज केला जातो. आता इथे आहे शी बॉट डॅश अम्ब्रेला येस्टरडे. अम्ब्रेला काय आहे तर इनडिफिनाइट आर्टिकल मध्ये येतं. आता जेव्हा एखादा वर्ड वॉवेल साऊंड करत असेल, अम्ब्रेला हा कसा साऊंड करतोय तर वॉवेल साऊंड. वॉवेल साऊंड करत असल्यामुळे इथं कोणतं आर्टिकल येणार आहे तर अँड. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. शी बॉट अन अम्ब्रेला येस्टरडे. आता एक्झाम्पल अँड कुठे कुठे यूज होतं तर अन ऍपल, अन अम्ब्रेला, अन एलिफंट, या सगळ्या ठिकाणी अँड यूज होतं. नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द करेक्ट टेन्स. वी हॅव टू आयडेंटिफाय करेक्ट टेन्स. शी डॅश टू स्कूल एव्हरी डे. ऑप्शन्स आर गो, गोस, गोइंग, गॉन. गिव्हन सेंटेन्स शोज डेली रुटीन. तर याचं टेन्स कोणतं असेल सिंपल प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स. स्ट्रक्चर कसं असणार आहे तर सब्जेक्ट प्लस वर्ब. इयस, इयस और यस प्लस ऑब्जेक्ट. यस और इयस केव्हा असेल जेव्हा सब्जेक्ट ही, शी किंवा इट असेल तेव्हा. आता आपल्याला फाइंड आउट करायचं, इथे शी आहे, सो सब्जेक्ट सोबत वर्ब सोबत यस और इयस लागणार आहे, ते आपल्याला कळालंय. आता इथे काय येणार, वर्ब काय आहे गो, गो सोबत काय लागणार इयस, सो वर्ड बिकम्स गोज. त्याच्यामुळे इथे काय येणार शी गोज टू स्कूल एव्हरी डे. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट प्रिपोजिशन. ही इज अफ्रेड डॅश डॉग्स. ऑप्शन्स आर फ्रॉम, ऑफ, विथ, ऍट. करेक्ट फ्रेज काय येणार अफ्रेड ऑफ डॉग्स. अफ्रेड ऑफ डॉग्स असं येतं, अफ्रेड ऑफ स्नेक्स, अफ्रेड ऑफ डॉग्स. बाकीचे ऑप्शन्स का चुकीचे आहेत. आता फ्रॉम हे अफ्रेड सोबत यूज करत नाहीत. अफ्रेड विथ हे चुकीचं कॉम्बिनेशन आहे आणि ऍट हे कम्प्लिटली चुकीचं प्रिपोजिशन आहे. अफ्रेड ऑफ, फॉन्ड ऑफ, इंटरेस्टेड इन, गुड ऍट असे प्रिपोजिशनचे काही कॉम्बिनेशन आहेत आणि तेच आपल्याला यूज करावे लागतात. कळतंय. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट स्पेलिंग. What is receive? So the correct spelling of receive is RECEIVE. So the correct option is B. कळतंय. Next question. Choose the correct synonym of rapid. Here we have to find similar word of rapid. Synonym म्हणजे काय असतं तर सेम मीनिंग. सेम मीनिंग. रॅपिड मीन्स व्हेरी फास्ट. आपण म्हणतो पहा रॅपिड ग्रोथ, रॅपिड मुवमेंट म्हणजेच काय फास्ट. आणि फास्टलाच इथे ऑप्शन बी मध्ये पहा क्विक आहे. क्विक म्हणजे पण काय होतं की खूप जास्त फास्ट. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. सिनोनिम ऑफ रॅपिड इज क्विक. रॅपिड इज इक्वल टू फास्ट, इज इक्वल टू क्विक, इज इक्वल टू स्पीडी. दिस ऑल आर सिनोनिम्स ऑफ रॅपिड. समजलं. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ एन्सियंट.
अँटोनिम म्हणजे काय असतं, तर अपोजिट इन मिनिंग. एन्सेंट म्हणजे काय, खूप जास्त जुनं, व्हेरी ओल्ड. मॉडर्न म्हणजे काय असतं, आता जुनं याच्या विरुद्धार्थी शब्द काय येणार, तर मॉडर्न. कळतंय? मॉडर्न म्हणजे काय, तर नवीन किंवा प्रेझेंट टाइम. त्यामुळे ते करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज मॉडर्न. सो द अँटोनिम ऑफ ancient इज मॉडर्न. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब. दे डॅश प्लेइंग क्रिकेट नाव. ऑप्शन्स आर इज, एम, आर, बी. आता हा टेन्स कोणता आहे, ते वर्ब प्लस आयएनजी आले आणि ते जस्ट आत्ता खेळतायत. का कळालं, नाव हा वर्ड काय शो करतोय की तो आत्ता खेळतायत, म्हणजे खेळत आहेत. म्हणजे टेन्स कोणता असेल, तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर कसं असतं, सब्जेक्ट प्लस इज, एम, आर प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे, दे. दे नंतर काय येणार, हेल्पिंग वर्ब. आता दे असल्यामुळे दे हा काय आहे, प्लुरल साठी यूज केला जातो, प्लुरल आहे. आणि प्लुरल सोबत कोणतं येतं, तर आर येतं. त्यामुळे इथे काय येणार, आर. दे आर प्लेइंग क्रिकेट नाव. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी. नेहमी लक्षात ठेवा, आय सोबत नेहमी एम येतं. ही, शी, इट सोबत इज येतं. आणि दे, वी याच्यासोबत आर येतं. कळालं? नेक्स्ट क्वेश्चन. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ क्विकली. ऑप्शन्स आर नाउन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह. ते इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज ऍडवर्ब. ऍडवर्ब डिस्क्राइब्स वर्ब. आता इथे ऍडवर्ब कोण असतो, जो वर्बला डिस्क्राईब करतो. बरोबर आहे. इथे वर्ब काय आहे, आणि क्विकली मोस्ट ऑफ द टाइम ऍडवर्ब हा नी एंड होतो, एंड्स विथ वाय. लक्षात ठेवा, क्विकली इथे काय आहे, कशाने एंड होतोय, तर ने. मग हा वर्ड कोणता झाला, तर ऍडवर्ब झाला, जो वर्बला डिस्क्राईब करतो. कळताय? त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. आता याचे एक्झाम्पल कोणते घेता येतात ऍडवर्ब्सचे, स्लोली, क्विकली, हॅपीली, दिस ऑल आर ऍडवर्ब्स. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स इज ऑप्शन सी, शी डझंट लाईक टी. बाकीचे का चुकीचे आहेत, आता फर्स्ट जर पाहिलं, शी डोंट लाईक टी. आय, यू, दे. आय, यू आणि दे यांच्यासोबत आपण डोंट यूज करतो, त्याच्यामुळे हा ऑप्शन कट होतो. नंतर आहे शी डझंट लाईक्स टी. शी डझंट लाईक्स आहे. आता वर्ब इथे नेहमी बेस फॉर्म असला पाहिजे, म्हणजे लाईक असलं पाहिजे. इथे यस लागलं नाही पाहिजे, त्यामुळे हा देखील ऑप्शन चुकीचा आहे. नेक्स्ट आहे डी, शी नॉट लाईक टी. आता इथे इनकरेक्ट ग्रामर आहे, कम्प्लिटली चुकीचा आहे. सो हा ऑप्शन ऑलरेडी कट होतो. सो द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी, शी डझंट गो, शी डझंट लाईक टी, ही डझंट प्ले. डझंट सोबत नेहमी लक्षात ठेवा, डझंट याच्यासोबत नेहमी वर्बचं बेस फॉर्म येतं, म्हणजे V1. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट आर्टिकल. डॅश गंगा इज अ होली रिव्हर. आता इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, तर करेक्ट ऑप्शन असेल द. नेहमी आपण रिव्हरचं नाव असेल, हिमालयाचं नाव असेल, किंवा एखाद्या मोठ्या समुद्राचं नाव असेल, तर त्याच्या आधी आपण नेहमी द यूज करतो. यूज द विथ रिव्हर्स, द गंगा, द नाईल, द अमेझॉन. सो द इथे करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन सी, द. द यमुना, द गोदावरी. कळालं? नेक्स्ट क्वेश्चन. I have been studying dash to hour. Fill in the blank. Since, for, from, at. So the correct option is option B, which is for. For is used for the period of time. Used with a period of time. For 2 hours, for 5 days, for 3 years. मग इथं काय येणार, करेक्ट ऑप्शन असेल बी. I have been studying for 2 hours.
सिन्स एक असतं. आता दोन गोष्टी असतात इथे टाइमच्या रिलेटेड. सिन्स केव्हा यूज केलं जातं, जेव्हा आपल्याला स्टार्टिंग पॉइंट दिला असतो. आपण म्हणतो बघा सकाळपासून, सिन्स मॉर्निंग, हे काय झालं, तिथे सेन्स येणार, आपल्याला स्टार्टिंग पॉइंट दिलाय आणि ड्युरेशन दिली असेल म्हणजे 2 hours 2 months, तर तेव्हा आपण फॉर यूज करतो. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. राम रोट अ लेटर. फर्स्ट ऑफ ऑल फाइंड आउट करा की हे जे सेंटेन्स आहे ते कोणत्या टेन्स मध्ये आहे, व्हॉइस मध्ये आहे. व्हॉइसचे दोन टाईप असतात, ऍक्टिव्ह व्हॉइस अँड पॅसिव्ह व्हॉइस. आता आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस चूज करायचा ऑप्शन मधला, सो हा कोणता असणार आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस. कळतंय? आता मित्रांनो, प्रत्येक टॉपिक जर तुम्ही फक्त डिटेलमध्ये डिस्कस केला, स्टडी केला, तर इंग्लिश ग्रामर मध्ये 20 आउट ऑफ 20 मार्क्स नक्कीच पडतात. कारण इतका अवघड नाहीये, पण एवढं मात्र तुम्हाला गायडन्स नक्कीच लागेल. तो टॉपिक फक्त समजून घेण्यापुरतेच तुम्हाला कष्ट द्यावे लागतील. त्यानंतर तुम्हाला एफर्ट्स घ्यायची सुद्धा गरज नाहीये. आणि त्यासाठी आपला कोर्स तर आहेच, क्रॅश कोर्स. त्यामध्ये कम्प्लीट सिलेबस कव्हर होतोय. तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा. आता इथे ऑप्शन्स आहेत, अ लेटर रिटन बाय राम, अ लेटर वॉज रिटन बाय राम, अ लेटर राईट बाय राम, अँड दी ऑप्शन इज राम वॉज रिटन अ लेटर. आता पॅसिव्ह स्ट्रक्चर कसं असणार, ऑब्जेक्ट प्लस वॉज वर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट काय असणार आहे, अ लेटर. मग अ लेटर, आता ऑब्जेक्ट, आता इथे ऑब्जेक्ट आहे का सब्जेक्ट दिसतंय, म्हणून हे सेंटेन्स तर कट होतं, ऑप्शन डी. अ लेटर पर्यंत बरोबर आहे. अ लेटर आहे, अ लेटर सोबत वॉज येईल का वर येईल, वॉज येणार, सो इथं आलं वॉज. आता फर्स्ट ऑप्शन मध्ये वॉज नाहीये, ऑप्शन कट. थर्ड ऑप्शन मध्ये पण वॉज नाहीये, सो थर्ड ऑप्शन इज ऑल्सो कट. तर रिमेनिंग ऑप्शन इज ऑप्शन बी, अ लेटर वॉज रिटन बाय राम. कळतं? पहा इथेच लगेच, म्हणजे आता एक्झाम मध्ये देखील असाच आपल्याला टाइम सेव्ह करायचा आहे. ऑप्शन एलिमिनेशन टेक्निक इज द बेस्ट टेक्निक. तर ती यूज करा आणि तुमचे आन्सर्स लवकरात लवकर फाइंड करायचं ट्राय करा. पण हे फक्त गायडन्स आणि प्रॅक्टिसनेच होणार आहे. सो गायडन्स घ्या आणि प्रॅक्टिस देखील करा. नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट रिपोर्टेड स्पीच. शी सेड आय एम टायर्ड. ऑप्शन्स आर, शी सेड दॅट शी इज टायर्ड, शी सेड दॅट शी वॉज टायर्ड, शी सेज शी टायर्ड, शी टोल्ड शी वॉज टायर्ड. तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज शी सेड दॅट शी वॉज टायर्ड. कळतंय? नेक्स्ट क्वेश्चन. चूज द करेक्ट एडियम मिनिंग. आता एडियम आपल्याला दिलेला आहे ब्रेक द आईस. याचं ब्रेक द आईसचं आपल्याला मिनिंग फाइंड आउट करायचंय. ब्रेक द आईसचा मिनिंग काय होतो, तर टू स्टार्ट कॉन्व्हर्सेशन इन अ डिफिकल्ट और सायलेंट सिच्युएशन. म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये किंवा सायलेंट सिच्युएशन मध्ये कन्व्हर्सेशन स्टार्ट करायचं. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, स्टार्ट अ कन्व्हर्सेशन. नेक्स्ट क्वेश्चन. प्लुरल. चूज द करेक्ट प्लुरल. आता फाइंड आउट करायचंय. चाइल्ड्स हे कधीच नसतं, चिल्ड्स हे पण नसतं. चिल्ड्रन इज द करेक्ट प्लुरल ऑफ चाइल्ड. त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. कळत आहे? आणि इथे पहा चिल्ड्रन्स आहे, यस कधी पण लागत नाही, हा चुकीचा वर्ड होतो. कारण चिल्ड्रन हा ऑलरेडी प्लुरल फॉर्म मध्ये आहे, मग त्याला यस लावायची गरज नाहीये. सो ऑप्शन डी हा कधीच येणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. जसं की चाइल्डचं चिल्ड्रन होतं, मॅनचं मेन होतं, वुमेनचं वुमेन होतं, टूथचं टीथ होतं. म्हणजे हे सिंग्युलर आहेत आणि हे प्लुरल आहेत. कळतंय? आता मित्रांनो, असेच तुम्हाला अजून क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करायची असेल, बाकीच्या सब्जेक्टचं रिव्हिजन, टेस्ट सिरीज सगळ्या गोष्टी करायच्या असतील, तर आपला कोर्स जॉईन करा, जो 5 तारखेपासून सुरू झालाय. आणि प्रत्येक कोर्सची प्राइस ही 2,999 रुपये इतकीच असणार आहे. सो लवकरात लवकर कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड करून ओपन करून तिथून देखील तुमचा कोर्स एनरोल करू शकता. आता मित्रांनो, आज आपण जे पण क्वेश्चन्स घेतलेत त्यामध्ये तुमचं कुठं रॉंग झालंय ते मला कमेंट करून सांगा. त्यासोबतच तुमचे किती क्वेश्चन्स राईट आलेत ते देखील कमेंट करून सांगा. आणि कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील
तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा कमेंट देखील करू शकता. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा, कारण आपल्या चॅनलवरती आपण अशाच वेगवेगळ्या टॉपिक्सवरती व्हिडिओज आणत असतो. तर त्याचं नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब नक्कीच करावं लागेल. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूया. थँक यू. नाईस डे. बाय.